युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आणि शिवशक्ती भीमशक्तीचे प्रणेते ज्येष्ठ आंबेडकरी नेते तानसेनभाई ननावरे हे अलीकडेच आर्वी रुग्णालय टिळकनगर चेंबूर येथे उपचारासाठी ॲडमिट होते। आता रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला असून घरीच आराम करण्याच्या सूचना त्यांना डॉक्टरांनी दिल्या आहेत। त्याबद्दलची ही बातमी आहे। रिपब्लिकन भीमशक्तीचे ज्येष्ठ नेते युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे हे काही दिवस चेंबूर येथील आर्वी रुग्णालयामध्ये उपचारासाठी ॲडमिट होते। त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आलेला असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ मोरे, समाजभूषण उत्तमराव गायकवाड, समाजभूषण सोना कांबळे, विजय वाघमारे, दत्तू पवार आदी चळवळीतील नेत्याने तानसेनभाई ननावरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची अस्थैवाईकपणे विचारपूस केली। ज्येष्ठ नेते तानसेनभाई ननावरे यांची चौकशी केल्यानंतर आता आजारपणातून ते ठीक झालेले आहेत। यावर नितीनभाऊ मोरे यांनी उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक म्हणून 30 जून रोजी मुंबईत आझाद मैदान येथे उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आणि या मोर्चामध्ये 59 जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे नितीनभाऊ मोरे यांनी यावेळी तानसेनभाई ननावरे यांना सांगितले। आपली तब्येत ठीक नसल्याने आपण रुग्णालयात होतो। आता रुग्णालयाने डिस्चार्ज दिलेला आहे। ही माहिती मिळताच आपण सर्वजण आपल्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपल्या निवासस्थानी आपण आलात। त्याबद्दल युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख, शिवशक्ती भीमशक्तीचे राष्ट्रीय नेते तानसेनभाई ननावरे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले आहेत।